नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आजचा हा आपला मोफत लेक्चर भूगोलाचा सुरू होतोय. तर आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलाची ओळख व नियोजन. तर मित्रांनो, वेळ न घालवता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण मित्रांनो अगदी सविस्तरपणे पूर्ण भूगोल काय आहे, कसा विचारला जातो आणि कशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स, नवीन विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले करायचे आणि जे विद्यार्थी जुने आहेत त्यांना ज्यांची रिव्हिजनची गरज आहे, त्यांनी कोणते टॉपिक करायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर सिलेबस नुसार आणि ओल्ड क्वेश्चननुसार 2011 ते 2019पर्यंतचं मी ॲनालिसिस केलेलं आहे. त्यामध्ये जे टॉपिक इम्पॉर्टंट असतात आणि ज्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जातात ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, सर्वात आधी मी जे पॉईंट सांगतो आहे तर सर्वचे सर्व पॉईंट तुम्ही एका वहीवर लिहून ठेवा. आणि आजपासून आपण लेक्चरला सुरुवात करतो आहे, सो रोज कंटिन्युअसली लेक्चर पडत जातील आणि एकदम ट्रिक वाईज लेक्चर असणार आहेत. त्यामुळं पुस्तकी ज्ञान किंवा जे पुस्तकामध्ये जे असतं ते नाही आहे, पण सौदी सरांचं पुस्तक मी फॉलो करतो आहे, हे मी तुम्हाला सांगतो आहे. कारण की सौदी सरांचंच पुस्तक MPSCसुद्धा फॉलो करतं आणि त्यातूनच प्रश्न पडले जातात. त्यामुळे मी ते पुस्तक फॉलो करून ट्रिक वाईज आपण पुरे लेक्चर पूर्ण करणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, आपण 2011 ते 2019मधले प्रमुख घटक पाहणार आहोत. तर 15 प्रश्न असतात, त्यामध्ये महाराष्ट्राचे 13 प्रश्न आणि इंडियाचे 2 प्रश्न असतात. यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की कसं असतं की 15 प्रश्न जरी महाराष्ट्रावर येत असले आणि इंडियावर 2 प्रश्न असले तर मी तुम्हाला मागेच ॲनालिसिसचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आयोगाचा पॅटर्नच पूर्ण चेंज झालेला आहे. कारण की अगोदर भारतावर जास्त फोकस असायचा MPSCचा, पण आत्ता महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त फोकस MPSC द्यायला लागलेली आहे. तर त्यावरूनच फक्त 2 प्रश्न इंडियाच्या भूगोलावर पडतात, बाकी 13च्या 13 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर असतात. तर त्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, त्यामध्ये अक्षांश, रेखांश, क्षेत्रफळ, लांबी, उत्तर दक्षिण तसंच पूर्व पश्चिम, महाराष्ट्राचे भारतातील स्थान आणि लोकसंख्या यावर प्रश्न असतो. म्हणजे हे लिहून ठेवा की हा प्रश्न आहेच म्हणजे आहेच आणि हे करायचंच आहे मित्रांनो. पाठ नसेल होत, एकदम रट्टा मारा, काहीही करा, पण हे काही पॉईंट आहेत ते पॉईंट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. प्रादेशिक, राजकीय आणि प्रशासकीय यावर 2 प्रश्न असतात. ठीक आहे. नदी प्रणाली यावर 2 प्रश्न असतात. त्या नदी प्रणालीमध्ये धरण, जलाशय, प्रकल्प, उपनदी, पूर्ववाहिनी नद्या, पश्चिमवाहिनी नद्या यावर प्रश्न असतो. हवामानावर प्रश्न असतो. ठीक आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलावर प्रश्न असतो. त्यामध्ये खनिज संपत्ती, ऊर्जा साधने यावर प्रश्न असतो. मृदा व जलसिंचनवर प्रश्न असतो. लोकसंख्या, त्यामध्ये 2011नुसार सर्व म्हणजे कसं 2011मध्ये आपली लोकसंख्या झाली, त्यानंतर अजून लोकसंख्या झालेली नाही आहे. तर कसं होतं की आहे ना, तेच रिपीट प्रश्न पडतात. जर तुम्हाला लोकसंख्या टॉपिक समजत नसेल तर तुम्ही फक्त एवढंच करा की मागील वर्षीचा जो प्रश्नसंच असतो ते प्रश्न फक्त रिपीट पडणार ते प्रश्न, आणि पडलेलेच आहेत, तुम्ही पाहू शकता जाऊन. तर तेच प्रश्न पुन्हा वाचायचे, पुस्तकातलं वाचत बसू नका. ठीक आहे, जर तुम्हाला समजत नसेल तर. आदिवासी जमाती ह्यावर सौदी सरांचं पुस्तकामध्ये आहेच, पण तरी तुम्हाला एकदम कसं की आपल्याला 9वी-10वीच्या पुस्तकामध्ये आपलं वाचून झालेलं असतं पुस्तक अगोदरच, त्यामुळे ते पुन्हा एकदा वाचाल तर तुमची म्हणजे बेस्टवाली रिव्हिजन होईल. त्यामुळे 9वी आणि 10वीचं महाराष्ट्राचं स्टेट बोर्डचं पुस्तक वाचायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आदिवासी जमाती तुमच्या पक्क्या होतील. जरी आदिवासी जमातीसाठीच नाही तर तुम्हाला नॉर्मली भारताच्या भूगोलासाठी सुद्धा तुम्हाला 9 to 10th भूगोलाचं पुस्तक तुम्हाला वाचावंच लागणार. ठीक आहे. पर्यटनावर ह्याच्यामध्ये प्रीमध्ये जास्त प्रश्न विचारत नाहीत, विचारला एक प्रश्न नसेल तर मेन्समध्ये खूप जास्त प्रश्न ह्याच्यावर पर्यटनावर असतात, ज्यामध्ये धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, किल्ले या प्रकारचे प्रश्न असतात. तर चला तर मित्रांनो, पुढचा पाहूया आपण काय आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षा 2011 ते 2019चं ॲनालिसिस. अगोदर जे मी सांगितलं ते होतं की क्वेश्चनला कुठल्या ह्याच्यावर जास्त मार्क्स असतात आणि कुठल्या ह्याच्यावर कमी मार्क्स असतात. आता मी जे सांगतोय ते जर तुम्हाला रिव्हिजन करायचे असेल तर तुम्हाला रिव्हिजननुसार तुम्हाला समजेल की कुठल्या प्रश्नावर किती जास्त प्रश्न असतात आणि ते टॉपिक म्हणजे वेळ कमी असताना तुम्ही ह्यावर रिव्हिजन करा. हे आहे जुन्या विद्यार्थ्यांसाठी, सोबतच नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. आणि हे प्रत्येक प्रश्नसंचाच्या पहिल्या पेजवर दिलेलं असतं, पण आपण लक्ष देऊन वाचत नाही.
त्यामुळे आपल्याला हे काही समजत नाही आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने मी 2011 ते 2019चे सर्व पेपर ॲनालिसिस करून मी तुम्हाला आत्ता हे तुमच्यासमोर मांडत आहे की महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर 36 क्वेश्चन आत्तापर्यंत विचारलेले आहेत. म्हणजे विचार करू शकता की तुम्ही किती हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तुम्हाला हा करावाच लागणार आहे. नदी प्रणालीवर 33 क्वेश्चन आहेत. महाराष्ट्रातील मृदा, पीक आणि जलव्यवस्थापनावर 32 प्रश्न आहेत. लोकसंख्या व स्थलांतरणावर 30 क्वेश्चन आहेत. वाहतूक, दळणवळण, पर्यटन यावर 28 प्रश्न आहेत. खनिज व ऊर्जा साधने यावर 20 प्रश्न आहेत. उद्योगधंदे यावर 17 प्रश्न आहेत. आणि वनस्पती, राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य यावर 14 प्रश्न आहेत. हवामानावर 13 प्रश्न आहेत. आणि प्रशासकीय विभाग ज्यामध्ये आत्ता एक नवीन ट्रेंड MPSCने काढलेला आहे की जिल्ह्यातील तालुके विचारले जातात. तर काहीच काळजी करू नका, या तालुक्यांबद्दल सुद्धा आपण एक लेक्चर घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले तालुके आहेत आणि किती तालुके आहेत, कुठले तालुके आहेत ह्याची आपण ट्रिक बनवलेली आहे. म्हणजे मी स्वतः अभ्यास केलेला आहे. माझ्या स्वतः लक्षात राहत नव्हतं की हे कसे लक्षात ठेवायचे. त्यावेळेला मग मी ट्रिक केले आणि त्या ट्रिकनुसार मी तुम्हाला सांगणार. आणि हे जे मी तुम्हाला शिकवणार आहे ह्या सर्व माझ्या नोट्स आहेत. त्यामुळे मित्रांनो हे जे मी सांगतो ते सर्व लिहून घ्या, फक्त बघत बसू नका, कारण की हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आज नाही तर उद्या तुम्हाला हे खरंच गरजेचं आहे. उद्या रिव्हिजनसाठी तुमच्याकडे समजा परीक्षा कधी होईल काय सांगता येत नाही, पण जर समजा परीक्षा अचानक पडली तर मग रिव्हिजन तुम्ही करू शकता ह्यावरूनच. मी आत्ता जी स्लाईड चालू आहे त्यावरूनच. ठीक आहे. तर कुठे होतो आपण? वनस्पती, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य यावर 14 प्रश्न आहेत. हवामानावर 13 प्रश्न आहेत. प्रशासकीय विभाग, तालुके आणि जिल्हे यावर 14 प्रश्न आहेत. महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, आकार, अक्षांश, रेखांश, क्षेत्रफळ यावर 12 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर चला तर मित्रांनो पुढे पाहूयात. तर आता महाराष्ट्राचा अक्षांश, तर अक्षांश आहे 15°44 उत्तर आणि 22°6 उत्तर. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचा रेखांश आहे 72, 36, 80, 54 पूर्व. सगळ्यात अगोदर म्हणजे आहे ना ह्याची ट्रिक कशी आहे मित्रांनो ते सांगतो मी, की आहे ना हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे, कारण की आहे ना एकदम बेसिक पहिलाच प्रश्न हाच असतो कंबाईनच्या परीक्षेसाठी. तर मित्रांनो ह्याचे आहे ना 1544, 22, 1544, 22 हे जरी आपण केलं तरी उत्तर आणि पूर्व ह्यामध्ये MPSC कन्फ्यूज करतेस. तुम्ही हवं तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या असतील तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यामध्ये उत्तर दक्षिण करते किंवा पूर्व पश्चिम करते किंवा कधी कधी आकडेच चेंज करते. ह्या पद्धतीने दरवेळेला MPSC आपल्याला फसवते. उद्या जे आपण लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण प्रॉपर क्वेश्चन अगोदर पाहणार आहोत, मग टॉपिक पाहणार आहोत आणि नंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरं जमत आहेत का हे पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपण पुरा लेक्चर घेणार आहोत. तर त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका. आता सध्या मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की कसं असतं. अक्षांश म्हणजे अक्षय असं लक्षात ठेवायचं. अक्षय 15 आणि 44चं उत्तर विचारतो. तर आपल्याला आहे ना समोरचा जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी, आता समजा तुमचा मित्र कोणताही घ्या, बेस्ट फ्रेंड, तो आपल्याला उत्तर सांगतो 22 आणि 6चं. परीक्षेमध्ये बसलो आणि अक्षयने 15 आणि 44चं उत्तर विचारलं आणि आपण 22 आणि 6चं उत्तर सांगितलं. एवढंच लक्षात ठेवायचं. तुम्हाला 15, 44चं उत्तर काय आणि आपण 22, 6चं उत्तर सांगितलं. अक्षांश उत्तर लक्षात ठेवायचं. अक्षयने उत्तर विचारलं 15, 44चं आणि आपण 22, 6चं उत्तर सांगितलं. ठीक आहे. रेखांशचं कसं असतं 72, 36 पूर्व आणि 80, 54 पूर्व. ठीक आहे. ह्यावरून एक लक्षात ठेवायचं की आहे ना एक 72 वर्षाची आजी आहे, तिचं नाव रेखा आहे. त्यांना वाटतं की मी 36 वर्षाचे, कारण की मी अजून अर्ध्या वर्षाचे. 72चे अर्धे 36. मग रेखा आजींना वाटतं की मी अजून 36 वर्षाचे. ॲक्च्युअलमध्ये ते आहेत 72 वर्षाच्या. जर ही ट्रिक तुम्हाला लक्षात नाही आली तर मग एक काम करायचं की रेखा ही पूर्वेला 72, 36 नावाच्या बसमध्ये चढली ईस्टला आणि 80, 54 नावाच्या बसमधून उतरली. ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही. सारखं बोलत राहायचं, यामुळे तुम्हाला हे गोष्ट लक्षात राहील. ठीक आहे. आणि हे अजून एक असतं की अक्षांश नेहमी आडवं असतं. ठीक आहे. हे खूप पाठ करून ठेवा. अक्षांश नेहमी आडवं असतं आणि रेखांश नेहमी उभे असते. जर तुम्हाला माहीत नसेल तर, कारण की ना बेसिक आहे हे आणि हे माहीतच असेल. अक्षांश नेहमी आडवे असते आणि रेखांश नेहमी उभे असते. ठीक आहे. तर चला पुढे पाहूया. तर महाराष्ट्राच्या प्राकृतिक ह्यावर काय विचारलं जातं ते आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये MPSC आपल्याला विचारते, स्थापना विचारते,
आणि आपण हे आता समजा उद्याचा लेक्चर जर आपण महाराष्ट्र प्राकृतिक यावर जर घेतला तर आपण हेच टॉपिकवरून आपण करणार आहोत आपलं लेक्चर पूर्ण. तर पुढच्या टॉपिकवरून पुढचं लेक्चर असं आपण करत करत पूर्ण आपण भूगोल हा टॉपिक क्लिअर करणार आहोत. ठीक आहे. तर महाराष्ट्राच्या प्राकृतिकवर स्थापना असते, स्थापना कधी झाली तर त्यावर प्रश्न असणार. राजकीय सीमा ज्या आहेत त्यावर प्रश्न असणार. जिल्हे आणि नवीन जिल्ह्यांचा क्रम त्यावर प्रश्न असतात. जिल्ह्यांच्या सीमा आणि जिल्ह्यातील तालुके यावर प्रश्न. जिल्ह्यातील तालुक्यावर 2020मध्ये हमखास प्रश्न असणार. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आहे ना, क्वेश्चन पेपर एवढा तुम्ही बघायला हवा. क्वेश्चन पेपरच नाही तर 21,000 प्रश्नसंच किंवा कुठलाही प्रश्नसंच घ्या, तो तुम्ही प्रश्नसंच एवढा टॉपिक वाईज म्हणजे अक्षरशः पाठच केला पाहिजे की तुम्हाला समजलंच पाहिजे की 2020मध्ये जी कंबाईनची परीक्षा होईल त्याच्यामध्ये कोणत्या टॉपिकवर कुठला म्हणजे ह्या वेळेला ह्या टॉपिकवर असा प्रश्न येईल हे तुम्हाला समजलंच पाहिजे. आणि समजतं मित्रांनो. आणि आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जे पास झाले त्यांना समजलेलंच आहे आणि मला स्वतःला समजलेलं आहे की आत्ता कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारणार किंवा काय. कारण की एवढं भूगोल हा विषय एवढा इझी आहे की 15 प्रश्न हा येणारच येणार मित्रांनो. आणि तुम्ही आत्ता लेक्चर बघताय आणि आजच्या दिवशी ह्या क्षणाला मी तुम्हाला सांगतो की 15 प्रश्न हे आपल्याच खिशातले आहेत मित्रांनो. त्यामुळं प्लीज सर्व लेक्चर अटेंड करा. हवं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे लेक्चर वेळच्या वेळी मिळतील. ठीक आहे. तर पुढचे काय आहे, नदी प्रणाली. नदी प्रणालीमध्ये आपल्याला विचारतात धार्मिक स्थळ म्हणजे एखाद्या नदीच्या काठी कोणतं धार्मिक स्थळ आहे, मंदिर आहे, धरण कोणतं आहे, काठावरील शहर कोणतं आहे किंवा त्या नदीची उपनदी कोणती आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या नदीवर प्रश्न विचारतात ते गोदावरी नदीवर. कारण की आजपर्यंत जर पेपर ॲनालिसिस केलं तर लक्षात येतं की गोदावरी नदीवरच खूप सारे प्रश्न आहेत. नंतरची नदी आहे भीमा नदी. त्यानंतर नदी आहे कृष्णा. त्यानंतर तापी, नर्मदा, वर्धा, वैनगंगा, पेनगंगा. ह्या तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. ह्या सर्व नद्यांच्या ज्या उपनद्या आहेत ह्या सर्वांची आपण ट्रिक केलेली आहे. त्यामुळे ना कोणतीच गोष्टीची टेन्शन घेऊ नका. कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नदी हा विषय खूप कठीण जात असल्यामुळे त्या स्किप करतात ते विषय. तर स्किप करायची गरजच नाही आहे आता आपल्याला. कारण की आपल्याला ट्रिक वाईजच पूर्ण भूगोल लक्षात ठेवायचं. कारण की आपल्याकडे पर्याय नाही आहे. आपण पाठ करू शकत नाही कन्सेप्ट वाईज लक्षात ठेवण्यासाठी. त्यात कन्सेप्ट तर नाहीच आहेत. त्यामुळं आपल्याला सर्व काही ट्रिक वाईज लक्षात ठेवायचं आणि ट्रिक वाईजच आपण करणार आहोत. मी अजूनही सांगतो की ट्रिक वाईजचा पूर्ण भूगोल आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्राचा भूगोल पूर्ण ट्रिक वाईज होणार आहे. आणि ह्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी नद्या खूप इम्पॉर्टंट आहेत पूर्व वाहिनीपेक्षा. ठीक आहे. मृदावर चिकन मृदा किंवा काळी मृदा, तांबडी मृदा आणि जांभी मृदा ह्या 3 मृदेवर सर्वात जास्त प्रश्न असतात. त्यामुळे ते 3 मृदा करायच्या आहेत मित्रांनो. ठीक आहे. ज्यावर प्रश्न असतात ते आपण करणार नाही आहोत, सर्वच करणार आहोत. कारण की आपल्याकडे नवीन विद्यार्थीसुद्धा आहेत आणि त्या नवीन विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. त्यामुळं सर्वच घेणार आहोत. पण ज्यावर प्रश्न विचारला जातात MPSCमध्ये त्यावर आपण जास्त भर देणार आहोत. जलव्यवस्थापनमध्ये विहिरी, कालवे, तलाव तर ह्यावर सुद्धा आपण करणार आहोत. ह्यावरच म्हणजे जलव्यवस्थापनाचा क्रम लावा असं जरी विचारलं तरी ह्यावर आपण ट्रिक आहे. विकत म्हणजे विहिरी, कालवे, तलाव हा ट्रिकच आहे मित्रांनो. म्हणून मी असं एकामागे एक लिहिलेलं आहे. विकत म्हणजे जलव्यवस्थापनाची क्रम लावा बोलले तर विकत हा क्रम आहे. विहिरी, कालवे, तलाव. ठीक आहे. वने, हवामान त्यामध्ये वारे आणि पर्जन्य. वनांमध्ये आर्द्र पर्जन्य मध्ये काटेरी झुडपे वगैरे ते सगळं विचारणार आहे. सगळं घेणार आहोत आपण. सगळं काहीच टेन्शन घेऊ नका मित्रांनो. ठीक आहे. यावर प्रश्न असतो मित्रांनो. ऊर्जा आणि खनिज संपत्ती यामध्ये धातू, अधातू, लोहखनिज, बॉक्साईट, मॅग्नीज, क्रोमाईट, चुनखडी, डोलेमाईट. आणि ऊर्जामध्ये अणुऊर्जा, पवनऊर्जा, सोलार. अणुऊर्जा, पवनऊर्जा. अणुऊर्जामध्ये खास करून असं आहे की आहे ना कुठली अणुऊर्जा कधी स्थापन झाली किंवा काय हेच आपल्याला म्हणजे लक्षात राहत नाही. त्यामुळे हा टॉपिक खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्येच MPSC आपल्याला कन्फ्यूज करते. आणि ज्यामध्ये ऊर्जा खनिज संपत्तीमध्ये कसं आहे की लोहखनिज, बॉक्साईट ह्यावर जोड्या लावांना प्रश्न असतात की कुठल्या राज्यामध्ये कुठलं खनिज आढळतं किंवा त्याच्यामधनं कुठलं धातू तयार होतो हे सर्व आपल्याला खनिज संपत्तीमध्ये दिसतं. वाहतूक आणि दळणवळण ह्याच्यामध्ये नॅशनल हायवे आपल्याला जोड्या लावायला विचारतील. त्यासोबतच रेल्वे, त्याची उपनावं किंवा आत्ता स्थापन झालेली रेल्वे स्थानक कोणतं आहे ते सर्व विचारतात. परिवहनमध्ये आपल्याला म्हणजे जे आता सध्या वाहतुकीमध्ये होणारे बदल ते सगळे विचारतात. फास्टॅग वगैरे विचारतील कदाचित ह्या वेळेला. ठीक आहे.
लोकसंख्या आणि स्थलांतरसुद्धा विचारू शकतील ह्या वेळेला, काही शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि लोकसंख्या या टॉपिकवर मित्रांनो मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की लोकसंख्यामध्ये जर तुम्हाला समजत नसेल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघा, प्रश्नसंच बघा आणि त्यानुसारच अभ्यास करा. जर तुम्हाला लोकसंख्या टॉपिक समजत नसेल तर आपण त्यावर सुद्धा लेक्चर घेणार आहोत, तुम्ही काहीच काळजी करू नका. तर लोकसंख्येमध्ये आपल्याला घनता बघायची आहे, लोकसंख्या, लिंग गुणोत्तर, साक्षरता. भारताकडे जास्त कल नसतो MPSCचा संयुक्त पूर्व परीक्षेचा लोकसंख्या विचारताना, आणि असलाच तरी एखाद दुसरा प्रश्न, पण जास्त करून महाराष्ट्रावर असतं की कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घनता आहे किंवा काय. ह्याचंही ट्रिक वाईज मी तुम्हाला सांगतोय काय, सगळं काही ट्रिक वाईजच आहे. त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. सगळं म्हणजे अगदी आपण लोकसंख्या, लिंग गुणोत्तरसुद्धा आपण ट्रिक वाईज, साक्षरतासुद्धा ट्रिक वाईजच आपण केलेलं आहे. तर ते काहीच म्हणजे तुम्हाला उद्याच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो की लोकसंख्येसाठी आपण ट्रिक काय केलेली आहे ती. खूप मजेशीर लेक्चर होणार आहे मित्रांनो. भूगोलाविषयी तुम्हाला वाटणारच नाही की हा कठीण आहे किंवा काय, कारण की एवढा सोप्पा आणि एवढा इझी आपण भूगोल विषय केलेला आहे. भूगोल फक्त भूगोलच नाही, इकॉनॉमिक्स हा काही विद्यार्थ्यांना कठीण जातो, कारण की त्यांचं बॅकग्राऊंड इकॉनॉमिक्सचं नसतं. इकॉनॉमिक्स विषय मला स्वतःला अगोदर खूप कठीण जायचा, मला स्वतःलाच इकॉनॉमिक्स विषय नंतर एवढा सोप्पा जायला लागला की मला म्हणजे असं लक्षात आलं की यार मी कशाला ह्या गोष्टीचं टेन्शन घेत होतो, जो विषय एवढा सोप्पा आहे. आणि आता मी म्हणजे परत पुन्हा मी वाचायचं टेन्शनच घेत नाही, फक्त रिव्हिजनच करतो ज्यावेळेला एक्झाम असेल त्यावेळेला. त्यामुळे एवढा सोप्पा आणि एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आणि सर्व माझ्याच नोट्स शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही मी सांगेन ते सगळंच्या सगळं लिहून घ्या आणि फक्त एक्झामच्या वेळेला तेच वाचा. पुस्तकी ज्ञान फक्त एकदा वाचून घ्या पुस्तकातलं, नंतर तुम्हाला एकदा का ओळख झाली त्या कन्सेप्टसोबत, त्यानंतर जे काही मी सांगेल त्यासोबत फक्त आपल्याला त्या कन्सेप्टसोबत खेळायचं आहे मित्रांनो, बाकी काहीच करायचं नाही आहे. आदिवासी जमात ह्यावर सुद्धा प्रश्न असतो. ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की 9वी आणि 10वीचं स्टेट बोर्ड भूगोलाचं वाचायचं आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. ह्याच्यामध्ये स्थलांतरित शेती यावर प्रश्न असतो. आदिवासी जमातींवर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आदिवासी जमाती आहेत यावर जोड्या लावायला प्रश्न असतो आणि हमखास मित्रांनो प्रश्न असतो. त्यामुळे तुम्ही प्लीज म्हणजे हेच करू नकाच, आदिवासी जमातीला ऑप्शनला टाकूच नका. कुठेच नाही मिळाले आदिवासी जमात तर मी स्वतः तुम्हाला देतो. प्लीज तुम्ही मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही कोणताच टॉपिक स्किप करू नका भूगोलामध्ये, कारण की भूगोलामध्ये 15 प्रश्न हे आपलेच आहेत बस, बाकी कोणाला द्यायचेच नाही आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला हा प्रश्न आला नाही तर नाही, आपल्याला ह्या वेळेला पोस्ट काढायची आहे. त्यामुळे मित्रांनो कुठलेही एक्सक्युजेस किंवा काहीच देऊ नका. रोजच्या रोज लेक्चर पडतील, रोजच्या रोज लेक्चर पाहाल, रोजच्या रोज लेक्चर पाहून नोट्स काढा मित्रांनो. आणि जे मी शिकवेल ते बुकमधून नंतर दुसऱ्या दिवशी वाचा, ठीक आहे, दुसऱ्या दिवशी किंवा लेक्चर झाल्यानंतर वाचा. पण ते तुम्हाला म्हणजे परत वाचायची गरज लागणार नाही, कारण की एकदा लेक्चर वाईज तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि नंतर मग पुस्तकातून कन्सेप्ट क्लिअर होईल. त्यानंतर मग प्रश्न सोडवायला जावा. प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला एक समजून जाईल की हो बाबा आपला अभ्यास बरोबर रुळावर चाललेला आहे, ठीक आहे. तर मित्रांनो उद्या आपण लेक्चरचा पहिला म्हणजे आज आपण पहिला लेक्चर पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण पाहिले की महाराष्ट्राच्या भूगोलाची ओळख व नियोजन पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. उद्यापासून आपण प्रॉपर लेक्चर सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक रचना हे घेणार आहोत. तर मित्रांनो वाचून या, त्यानुसार आपण ट्रिक वाईज घेणार आहोत. पहिलंच मी सांगतो त्यामुळं वाचून या, एक ओळख करून घ्या प्रत्येक कन्सेप्टची. त्यानंतर आपण ट्रिक पाहूया, म्हणजे जर मी डायरेक्ट ट्रिक घेतली तर तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, ठीक आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा तुम्हाला काही डाऊट असेल तर, आणि मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले लेक्चर मोफत आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. आपल्याला 1 रुपयासुद्धा भरायची गरज नाही आहे. आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, कारण की गावच्या साईडच्या विद्यार्थ्यांना आणि कोरोनामुळे लायब्ररी बंद असल्यामुळे किंवा क्लासेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना लेक्चर मिळत नाही आहेत. तर आपल्या लेक्चरमुळे त्यांचा फायदा होईल आणि मोफत असल्यामुळे आणखीनच फायदा होईल. मला 1ही रुपया फायदा होत नाही आहे याचा. मग मित्रांनो प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.